तर मोदी सरकार 3.0 चा आज पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। देशातील आतापर्यंतचा हा 93वा अर्थसंकल्प असेल। निर्मला सीतारमण या आज सलग 7वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अर्थमंत्री म्हणून 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती ठरतील। अर्थसंकल्प सादरीकरणाची अनेक जण उत्सुकतेने वाट पाहत आहेत। देशभरातील 140 कोटींच्या वर लोकांना या बजेटमधून अपेक्षा आहेत। काय स्वस्त होणार, काय महाग होणार, याबरोबरच बजेटमधून मुंबई आणि महाराष्ट्राला नेमकं काय मिळणार याचीही उत्सुकता लागली आहे। त्याचबरोबर बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार का, याचीही उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर आज पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे, काय सांगाल? बरोबर आहे। आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतं। हे लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या 7व्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे। त्यांचा हा रेकॉर्ड असणार आहे। महत्वाचं म्हणजे आजच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबईचं देखील लक्ष लागलेलं आहे। एक तर ज्या पद्धतीनं वाढती महागाई आहे याला नियंत्रण आणण्याकरता अर्थसंकल्पात काही तरतुदी केल्या जातात का, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार। शेतकऱ्यांच्या विषयावरती देखील काही नवीन योजना घोषित केल्या जातात का, सोबतच सर्वसामान्य आणि चाकरमान्य जे आहेत त्यांना जो आयकर असतो या आयकराच्या संदर्भात काही सूट दिली जाते का, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। सोबतच ज्या पद्धतीनं वाढता विकास दर आहे आणि ज्या पद्धतीनं देशभरामध्ये बेरोजगारी वाढते या मुद्द्यावरती देखील या संदर्भात काही घोषणा होतात हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसाठी दिलासादायक आहे की नाही हे निश्चितपणे जेव्हा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हाच कळेल। साधारणतः 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर करायला सुरुवात करतील निर्मला सीतारामन। साधारणतः 2 तास यावरती ते भाषण त्यांचं भाषण होईल, अर्थसंकल्पाचं वाचन होईल, अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिली। सकाळी 9 वाजता त्या या अर्थसंकल्पाला घेऊन जो त्यांचा लखोट्यामध्ये असलेला अर्थसंकल्प असणार आहे किंवा टॅबमध्ये असलेला अर्थसंकल्प आहे तो घेऊन ते लोकसभेच्या दिशेने रवाना होतील आणि त्यानंतर त्यांची वेगवेगळी कार्यक्रम आहे आणि दुपारी 3 वाजता त्यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे। जी प्रशांत, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावरती प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत। 7वा हा अर्थसंकल्प ते सादर करून एक मोठा विक्रम करणार आहेत। तर या अर्थसंकल्पामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय मिळणार, सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, आशा आहेत, त्या पूर्ण होणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सकाळी 11 वाजता हा अर्थसंकल्प सादर केला जाईल, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय महाग होणार आहे, काय स्वस्त होणार आहे, कशा प्रकारे दैनंदिन आयुष्याचं बजेट केलं पाहिजे, तेच आजच्या बजेटमधून सर्वसामान्यांना कळणार आहे। सर्वसामान्यांना यामधून दिलासा मिळणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मध्यमवर्गीय, गृहिणी, तरुणाई यांना नेमकं काय मिळणार याची सुद्धा उत्सुकता लागली आहे। तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करतील। या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक अपेक्षा आहेत। शेतकऱ्यांना या बजेटमधून नेमक्या काय अपेक्षा आहेत, पाहूयात। मालाला हमी भाव द्यावा, पीक कर्ज मिळावं, कर्ज माफ करावं, अनुदान वेळेवर मिळावं। अपेक्षा काय कराव्या, काहीच भेटत नाही तर काय अपेक्षा करून काय उपयोगच नाही त्या गोष्टीचा। एकीकडे शेतकऱ्यांच्या कांद्यावर निर्यात बंदी, कांद्यासह विविध शेतमालावर निर्यात बंदी, तर इथं दुधासह कापूस असेल, सोयाबीन असेल, कवडीमोल दर मिळत आहे। कांद्याच्या निर्यात बंदीमुळे त्याचबरोबर कांद्याची आयात आता काही प्रमाणात होत आहे। त्याचबरोबर कांद्याच्या मागील काही कालावधीमध्ये सततच्या दर घसरण्यामुळे शेतकऱ्यांचं करोड रुपयाचं नुकसान झालं आहे। नवीन काहीतरी स्कीम राबवाया, या अगोदर काय मिळालं काय? नाही शेतकऱ्याला काय नाही, घोषणाच नुसत्या शेतकऱ्याला घोषणावरच आजपर्यंत ठेवलेला आहे। उद्या मिळेल अपेक्षा, उद्या आता बजेट मध्ये काहीतरी मिळेल ही अपेक्षा आहे। दुसरं पश्चिम वाहिन्याचं जे समुद्राला वाहून जाणारं पाणी ते नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीत कसं आणता येईल
आणि ते पुन्हा पूर्ण मराठवाड्यात कसं फिरवता येईल हे जर केलं तर केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं तर मराठवाडा हा कायमचा दुष्काळमुक्त होईल. 1 एकरमध्ये जी जमीन कसण्यासाठी खर्च येतो त्याच्या अर्ध्यापट देखील त्याच्यात उत्पन्न शेतीमध्ये निघायला तयार नाही. त्याच्यामुळे शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे आणि जी काय आयात निर्यातीचे जे काही सरकारचं धोरण आहे याच्या संदर्भामध्ये खरं तर केंद्र सरकारने ठराव घेऊन शेतकऱ्याला कशा पद्धतीची मदत होईल हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला वीज फुकट दिली पाहिजे. खतावरील सबसिडी वाढवणं गरजेचं आहे, कारण खताचे भाव एवढे वाढलेले आहेत, गगनाला भिडलेले आहेत की मागच्या 4 ते 5 वर्षांमधले भाव जर पाहितले आणि आत्ताचे भाव पाहितले तर दुप्पट जवळपास झालेले आहेत. तसंच शेतकऱ्यांचे जे काही अवजार आहेत, अवजाराचे भाव पण दुप्पट झालेले आहेत. त्याच्यामुळं शेती करणं अवघड झालेलं आहे. हे जे अवजारं किंवा हे जे खतं आहेत याचे भाव जर कमी झाले किंवा याच्यावर सबसिडी जर वाढवली तर शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊ शकतो.